श्री निवृत्तीनाथ हरिपाठ अभंग 23। अखंड जपतू नाम मंत्र वाचे, त्याहून दैवाचे कोण भूमी। अमृती राहिला त्याशी कायसे मरण, नित्यता शरण हरी चरण। नाम मंत्र राशी अनंत पुण्य त्यासी, नाही पै भाग्यासी तया होनी। निवृत्ती मने सार राम नाम मंत्र, कैसा त्याशी शत्रू जितो जनी। अर्थ, या भूलोकी रामनाम मंत्राचा जो वाणीने अखंड जप करतो त्यापेक्षा भाग्यवान दुसरा कोणी नाही। अमृतात राहणाऱ्यास मरण कसे प्राप्त होईल? तो नेहमीच हरिचरणी लीन असतो, त्याला अभय प्राप्त झालेले असते। नाम मंत्राने अनंत पुण्याच्या राशी जोडल्या जातात, अशा भक्ताहून दुसरा भाग्यवान कोणी नाही। निवृत्तीनाथ म्हणतात, रामनाम हे सर्व मंत्राचे सार आहे, त्याचा जप करणाऱ्यास या लोकी कोणीही शत्रू जिंकू शकणार नाही। अभंग 24। राम नाही वाचे तो नर निर्दैव, कैशिनी देव पावेल तया। जपे नाम वाचे राम नाम पाठे, जाशील वैकुंठे हरी म्हणता। न पाये पै दृष्टी कळी काळ तुझ, राम नाम बीज मंत्र सार। निवृत्ती मने नाम जपावे नित्यता, आपणची तत्वता होईल हरी। अर्थ, ज्याच्या मुखी रामनाम येत नाही तो दुर्दैवी होय, त्याला दैव कसे प्राप्त फलदायी होणार? वाणीने रामनामाचे स्मरण करीत नाम जप करावा, हरिस्मरणाने वैकुंठवास प्राप्त होईल। रामनाम हा बीज मंत्र जपणाऱ्याकडे प्रत्यक्ष कळी काळही दृष्टी टाकणार नाही, म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात, नित्य नामाचा जप करावा, त्यायोगे जप करणारा शेवटी हरिरूप होईल। अभंग 25। नामाचे बळे तरी जय संसार, आणि क विचार करू नको। नाम जपा वेगे मने हरी हरी, प्रपंच बोहरी आपोआप। नित्यता भजन देव द्विज करी, नाम हे उच्चारी राम नाम। निवृत्ती जपत राम नाम वाचे, दहन पापाचे आपोआप। अर्थ, देवाचे नामस्मरण हीच शक्ती, या शक्तीने संसार तरून जाता येईल। नाम चिंतनाशिवाय दुसरा विचार करू नको, नामाचा जप कर, नित्य हरिहरी म्हणत जा, त्या योगे प्रपंचातून आपोआप मुक्त होशील। देव ब्राह्मणांना नित्य भज आणि सतत रामनाम उच्चारित जा, म्हणून निवृत्तीनाथ म्हणतात, वाणीने सतत रामनामाचा जप केल्याने पाप आपोआप जळून जाते। जय गुरु।